नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पिवळ्या बटाट्याची भाजी। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी फोडणी करता पहिल्यांदा जिरे टाकलेले आहे। जिरे टाकल्यानंतर ही राई टाकून घेतलेली आहे। त्यानंतर मी कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेली मिरची टाकलेली आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवे त्याप्रमाणे मिरची तुम्ही वापरू शकता। त्यामध्ये मी 2 चमचे उडदाची डाळ टाकलेली आहे। आता ही डाळ चांगली मला भाजून घ्यायची आहे। आता ही डाळ भाजल्यानंतर मी इथे 2 उभे चिरून घेतलेले कांदे टाकलेले आहेत। आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि हा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्याने काय होते मंडळी की हा कांदा लवकर चांगला भाजला जातो। आता हा कांदा परत एकदा मी परतून घेणार आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे। आता परत एकदा कांदा परतायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर इथे मी 2 ते 3 उभे आणि बारीक चिरून घेतलेले बटाटे, उकडून घेतलेले बटाटे आहेत ते मी त्यामध्ये टाकलेले आहे। आता हा उकडलेला बटाटा त्या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। आता बटाटा मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी चिमूटभर साखर टाकलेली आहे। त्याने या बटाट्याच्या भाजीची चव चांगली मेंटेन होते। 2 टेबलस्पून मी ते पाणी ॲड केलेले आहे, म्हणजे भाजी अगदी सुकी होते, थोडीशी ओलसर चांगली लागते। यावरती तयार झालेल्या भाजीमध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही भाजी तुमची पूर्णपणे रेडी आहे। सो एन्जॉय।